बर आपलं नाव काय? भगवंत बाबंडकर, गाव? तालुका जत, जिल्हा सांगली. आता आता सध्या तुम्ही कुठं आहे? रेवणाळमध्ये. रेवणाळ गावामध्ये, बंडगर वस्तीमध्ये. बरं आता तुमचं वय किती आहे? 76. 76 वर्षे पूर्ण झाली. पण आता मी काय म्हणतोय, तुम्ही इथं तुमचं रेवणाळ गावात लहानपण झालं इथं. लहान असताना शिक्षण किती झाले तुमचं? शिक्षण काय नाही, काय सुद्धा नाही. शाळेत कधी गेला नाही? शाळेजवळ गेलो. बर पहिली दुसरी काय शिकला नाही? काहीच नाही. नाही पहिली शिकलोय, हां. फक्त सही करायची. तुमच्या वडिलांचं नाव काय? तातोबा निवृत्ती बंडगर. आईचं? सोनाबाई तातोबा बंडगर. ती दोन्ही आहेत का गेलेत? गेले. गेलेत. किती वर्ष झालं वडिलांना जाऊन? वडिलांना एक 10-12 वर्ष झालीच तरी. आईला? आईला 2 वर्ष झाली. बर बर. आईला किती वर्ष झाले? 2 वर्षे. मग आईला आई 2 वर्षे गेली. मग तुम्ही भाऊ किती आहेत? 5 जण. बहिणी? 3. मग भाऊ आहेत का सर्व का काय गेलेत काय राहिलं? 3च आहे. 2 कोण कोण वारले? बापराव सुका. सुका. आणि तसंच तुम्ही लहान असताना काय करत होता? म्हणजे मग कुठं कामाला जात होता का काय करत होता? आम्हाला कोण कामाला नाही गेलो नाही. हां शेळ्या मेंढ्या राखल्या हां आणि मसर राखली, शेळ्या मेंढ्या राखल्या. हां. भाताला दुष्काळ पडला. दुष्काळासाठी काय नाही, सुगडी मिळत होती. रस्त्यावर कुठं कामाला जाय. आईन मी कामाला जायचे. 2.5 रुपये हजेरी, 2.5 रुपये हजेरी मिळाली. मग त्यात मी काय भागायला म्हणताना 4 जनावर होती. मेंढर होती, शेर होती, 4 गाया होत्या, 2 बैल होती. ती सगळे जगवायची कशी. दुष्काळ पडल्यावर म्हणून मी उसाला गेलो. उसा मी नाही गेलो. तुमची आई जन्म दिला, आई गेला, 2 जण गेला. हा, बाकीचे भाऊ काय करत होते? बारीक बारीक होतं. तुम्ही सगळ्यात मोठं होता काय? मोठा होता. थोरला होता ते पुण्याला गेला मिलिटरीत. ते बापू म्हणायचा मिलिटरीमध्ये गेला. मग तुम्ही माय लेकर म्हणून वस्तुडे केली. वस्तुड केली, 1 वर्ष केली. 1 वर्षाने दिवाळीला आलो. दिवाळीला आल्या मग होलसेलची जी यात्रा भरती, ती यात्रा आमची गावाला आली. गराबा, सुका, लक्ष्मण खांडकर. त्यांना विचारलं, बाबा मला मुंबईला नेता का? ती म्हणली नाही, नेत नाही म्हणली. नेत नाही म्हणलं. मग बेनूरच्या माणसासाठी गेलो मी मुंबईला. नाही इकडं आता उलजितेला काल यात्रा झाली. उलजितेला सिद्ध माळापाची यात्रा झाली. शंकर पार्वती येऊन ध्वज लावून जाते, बरोबर आहे? त्यावेळेला आपले रेवणागावची बिराबाबू खांडेकर शाहीर 72 दुष्काळानंतर मुंबईला गेले पहिल्यांदा, बरोबर? हां. मग ते मुंबईला असताना होलसेलला गेलते का बिराबाबू खांडेकर? गेलते का? मग त्यावेळेला तुम्ही मुंबईला नव्हतो मी त्यावेळेला. त्याच्यानंतर दुष्काळात गेलो. हां बरं. 72 ती आलेली कळाल्यावर तिथं जाऊन विचारलं गावात, बाबा मला नेता का? ती म्हणजे नेत नाही, तुझं वय कमी आहे, तू 18 वर्षाच्या वर नाही अजून, तुला गुण जाणार नाही, तुला पाठीवर गुण जाणार नाही, तुला काम आम्हाला होणार नाही. बरं मग ठीक आहे. मग म्हणलं मग बेनूरच्या माणसानं मी नेलं मला मारुती सरगरनं. नेल्यावर अंधेरी काढलं. 2 वर्ष काढली मी तिथं. मारुती सरगर बेनूर गावचे. ते कुठं कामाला होते? ते मुंशी पाटीत होते भांडवला. मुळशी पाटील होते, भांडवला होते. मग मुंबईला तुम्ही ते संग गेला. मग ते नंतर मग तुम्ही काय काम केलं मुंबईत जाऊन? मुंबईत दादा सरगर त्याचा चुलभाव आहे. त्याच्या संग गाडीवर जातो, रेतीच्या गाडीवर. रेती गाडी करत करत मी तिथं 5-7 हजार रुपये कमवलं. म्हणजे कुठं कांदोरीमध्ये? कुठं? अंधेरीमध्ये. बर. 5-7 हजार कमवलं. 5-7 हजार कमवल्यानंतर मग ही आंबोलीला चालत बिराबाबा, लक्ष्मण खांडकर, सुकाबाई आधी गावची. एका जागेला मुंबई ठिकाणी ववीचा कार्यक्रम असल्यानंतर होळीचा कार्यक्रम होता. ते आली ती यशवंतदादा आल्यावर तिथं गाठ पडली आमची.
त्यांच्या वय म्हणले आम्ही म्हणलं सकाळपर्यंत मला हातातून वडाले चल म्हणून. बरं आपले गावाले काय 10 एकान पोरगा आलाय बाबा कशा म्हणजे तुम्हाला त्या बेनूरच्या माणसाने तुम्हाला मुंबईला नेलं. हां मग नंतर किती दिवस कांदोलीमध्ये काम केलं? 2 वर्ष केले जवळ. दोन. त्यानंतर काय केलं मग? त्यानंतर कर्णिकमधला बिरावाला आणलं. हां बिराबुवा खांडेकर. बिराबा खांडेकर. हां कर्णिकमधला लागलो. कर्णिकमधला 10 वर्ष केली. त्यातनं पुन्हा 10 वर्ष करीमध्ये केले. केली. मग बोर्ड रजिस्टर होता का असं कॉन्ट्रॅक्टमध्ये सोसायटीमध्ये केले? अण्णासाहेब पाटलाजी साहेब सोसायटी, थोरात साहेबांची सोसायटी. सहकारी सोसायटी, हां हां हां. वाडीवर सहकारी सोसायटी, थोरात साहेब कंत्राट होतं. मग तिथं तुम्ही कुठे शिवाजीनगर राहिलाय का कुठं कांदोली राहिलाय? मग 10 वर्षी. हां तिथनं सोडलं नेहरूनगरला आलो. हां नेहरूनगरला एक वर्षभर बिराबाईवर राहिलो. हां त्यातनं पुन्हा शिवाजीनगरला आलो. हां शिवाजीनगरला जवळजवळ 10 वर्ष काढली. हां मग इकडे कर्णिकबंदरची आम्हाला सुटली. हां. आम्ही विद्यालयाला गेलो. बरं तीच विद्यालय. माणसं हां हां ट्रान्सफर केली थोरासाहेबांनी. विद्यालयाला गेलो. विद्यालयाला 8-15 केलं. मुलुंडला गेलो. हां मुलुंडला केलं मी अजून 7-8-9 वर्ष केली. हां तर तरी चांगलं झालं. हां. मुलुंडवरनं पुन्हा इकडं लोड कळंबला लागायला. मग तुम्ही शिवाजीनगरला होता का काय दिवस? 10 वर्ष काढली शिवाजीनगरला मग कशात काम केलं? शिवाजीनगरला काम आहे याला वाडीबंदर कर्णिकमधला. किती कोणी गोण्या होत्या? ते 150 किलो गोण्या होते. मग किती वर्ष काम केले ते? 10 वर्ष काम केलं. 10 वर्ष काम. मग तुमचं लग्न कधी झालं? मग लग्न त्याच्यानंतर सांगतो तुम्हाला. शिवाजीनगर असताना झालंय का कधी? शिवाजीनगरला असताना कर्णिकमध्ये कामाला होतो मी. हां बरं बरं. कर्णिकमध्ये कामाला होता. त्याच्यावरती मग ती बॉर्डर रजिस्टर होता का आपलं कॉन्ट्रॅक्ट सिस्टम? सोसायटी. थोरासाहेब सोसायटी होती. हां सोसायटी असल्यावर दुसरं काय करता आलं नाही आम्हाला. आणि लग्न बी त्याच वर्षी हां हां बरं. हां सुदाम मंकळ वाघमडे ती जोडीदार माझा. सुदाम वाघमोडे. हां सुदाम मंकळ वाघमडे. मग नंतर शिवाजीनगरला तुम्ही मग किती वर्ष काम केलं? शिवाजीनगर काम कुठे केलं? राहायला होतो. राहायला? हां. काय मग शिवाजीनगरला कामाला नव्हता? काय शिवाजीनगर कामाला? शिवाजीनगर पुढे राहायचं रहिवायचं कर्णिकमध्ये कामाला. मग तिथं तुम्ही काय खोली बिली काय घेतले होते का? काय नव्हते. मग तुमचा एखादे भाऊ एखाद कोणी आला होता का मागणं? शिवाजीनगरला तिथनं पुन्हा बैगनवाडीत गेलो राहायला. बैगनवाडीत खोली घेतली. 6,000ची खोली घेतली. 6,000 फक्त. म्हातारे कुठं 200 रुपये गावावर आणलं होतं. आणि आम्ही स्वतः पैसे जमा करून 6,000 देऊन तिथे राहिलो. साधू कोळकराची शेजारी राहिल्यानंतर काय दिवसाने मग मी कळंबोलीला आलो. बरं ते नंतर मग तुमचं ते कामाचं इथं चेंज झालं. कळंबोळ तुमचा नंबर आला. तुमची टोळी इकडे कळंबोळला आली. स्टील मार्केट कामगार. तिथं किती वर्ष काम केलं तुम्ही स्टील मार्केटला? 3 वर्षमध्ये काम केलं की ते 10 आणि इकडे जवळजवळ 30 वर्ष काम केलं. तेच म्हणजे हमाल किती वर्ष केले? 40 वर्ष. हे स्टील मार्केटचं ते 40 वर्ष काम केलं. मग 40 वर्षानंतर तुमचं भाव किती आलं मुंबईला? भाव एक पहिला मेट्रीमध्ये मिलिटरी थोडा होता. हा 2 नंबरचा तुम्ही, 3 नंबरचा सायप्पा बंडगर आणि 4 नंबर सुका बी आलता का मुंबईला? सुका बी येऊन 4 धावून. ते कशात कामाला होता? ते लोखंडात दवाखान्यात होतं कामाला. कामाला कुठं लागला नवीन लागला होता. 5-6 महिने केलं आला ते माघारी. बरं. मग ते आला माघारी. नंतर तुम्ही कळंबोळमध्ये आला स्टील मार्केटमध्ये. बरोबर. स्टील मार्केटला येऊन किती वर्ष काम केले? 30 वर्ष. 30 वर्ष काम केले. मग तिथं काय हमाली करून तुमचा काय फायदा काय झाला का? काय काय नाही. लोखंड व्हायले. लोखंड खांद्यावर घेऊन लोखंड व्हायलं. किरणाचं बॉक्सात फेकून दिलं. किरणाचं काम केलं. सगळे नाही ते पाहिजे तेवढं. इंगळ चॅनल डेमी सगळं येत होतं. इंगळ चॅनल आणि कॉईल तुम्हाला सांगतो वायर रोड सगळं काम केलं. मग तुम्ही लोखंडाचं हमाली काम करून मग तुमचं लग्न झालं. तुम्हाला मुलं किती आहेत? मुलं 3 मुलं. काय नाव? विठ्ठल, सुवर्ण आणि ज्ञानेश्वर. हा 3 मुलं. त्या पोरांना जन्म देऊन लग्न झाले त्यांची. मग नंतर तुम्ही
तुमचं हमाली करून तुम्ही काय काय कमवलं? कमवलं म्हणजे परपंच आहे कमवलं तर कमवला. हां. परमार्थाचा विषय म्हटलं काढला तर परमार्थ कमवला खूप हम्म. चिक्कार. तर हे विषयाकडे फिरायला म्हणलं परमार्थाच्या, तरी माझ्यासारखा परमार्थ कोणी केला नसत. दादाने मला चांगलं शिक्षण दिलं आणि त्यांच्या सांगण्यात राहिल्यामुळं माझं चांगलं बी झालं आणि ते चांगलं झालं आणि त्यांनी मला एक ज्ञान दिलं. नाहीतर कुठं तर आम्ही रस्त्यावर आलो नसतो, कुठं गटारात पडलो. नाही ना, एक मिनिट. तुम्हाला शिवाजीनगरला आपलं ती खोली तिकडे गेली, नंतर कळंबोळला आलो. कळंबोळल्यानंतर तुम्ही खोली घेतली. खोली घेतल्यानंतर तुम्हाला समर्थ शंकर महाराज रसाळ ही तुम्हाला कधी भेटले? मग कुठं असताना भेटले? ही गुरु का करावं असं वाटलं? मात्र कामाला होतो मी. येता येता कामावरनं सुट्टी झाली, येता येता कोटिंगीरला आलो. तुमची त्याची कशी भेट झाली? मी पहिल्यांदा सांगतो, ऐकून घ्या. 2 कीर्तन ऐकत त्यांची सुरुवातीची. नेहरूनगरला जरा ह्याच्या भीमा मारकोड्याच्या बोट भरणार आली तिथे. आल्यावर त्याचं कीर्तन केलं त्यांनी. त्याचं केलं, शिवडीला कीर्तन केलं. शिवडीच कीर्तन केलं तर सप्ताह चालू होता कोटिंगीरला. तर सप्ताह 7 दिवसात सप्ताह असताना त्या सप्त्यात गाठ पडली आमची. आणि सप्त्यात गेल्यानंतर आम्ही दिवसा गेलो मीन सुका टाकल्या माळ घालायसाठी. का गेलो ते महार फुलं घेऊन गेलो, माळ गाठली दिवसा माळ गाठली. हे कोणाचा मुलगा आहे, कुठला आहे? सुकाबा म्हणलं आमच्या गावचा आहे. बरोबर, छान आहे. तेव्हा सुका टाकून माळ गाठली होती का? माझ्या अगोदर 4 वर्ष गाठली. मग तुमच्या 4 वर्ष अगोदरचा माळ आहे. आता सुका टकले आहेत का? गेले ते. मग त्यानंतर तुम्ही कुठं माळ गाठली? शिवडीला, गाळ्यावर शिवडीला. मग दादांचं वय किती होतं शंकर महाराज? त्या अंदाज त्यावेळेला 75. आणि तुमचं वय? माझं 21-22 असणार. 21-22. म्हणजे लग्नाच्या अगोदर माळ गाठली का? लग्नाच्या माळ गाठली. मग नंतर तुम्हाला शंकर महाराज रसाळ गाठ पडले. मग अनुगुरु सगळा तिथंच भेटला का तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी दिला? नाही, अनुगुरु मला तसा मला लय जागायला भेटला. म्हणजे कसा, शिवडीतनं त्याची माघारी आलो आणि दुसरीच्याला का चौथीच्याला सुंदरवाटीला अनुगुरु होता. सुंदरवाटीला अनुगुरु घेतला. सप्ताह संपला. मग त्यातनं मायवारी राहिले सगळे. मायवारी राहिल्यानंतर मायवारीत गाठ पडली. मी तिथे सोडलाच नाही पिक्चर. जी मला चटक लागली, ती आवड लागली, ती देवाला. मग तुम्हाला दादांचं कीर्तन ऐकायला लागला, आवड लागली. मग हे तर तुम्ही रेवणा गावात कसं बी राहणार, कसं बी तुमचा भोळा स्वभाव. मग दादांना सुद्धा ते तुम्ही आवडायला लागला. एवढं प्रेम कसं का लागलं त्या ह्याच्यावरती? दादांना तुमचं प्रेम कसं एवढं जडलं? आमचं गुरुशिष्य नातं होतं, पण आम्ही वेगळं नव्हतो, एकच. त्या श्रीकृष्णाला कसं वाटत होतं, गोपीला त्या गवळीला काय वाटत माझा श्रीकृष्ण आहे, तसंच त्या पद्धतीनं मला एकट्याचा दादा आहे असं वाटत होतं जेव्हाला, माझंच दादा आहे. मग ते माळ हे गाठल्यानंतर तुमच्या मंडळीनं किती वर्षांनी गाठली माळ? मग मंडळीनं गाठले लेटलंय. जन्म झाला तुझा, विठ्ठलचा जन्म झाला. एक मुलगा झाल्यानंतर तुम्हाला ती बायकांना वाटतं आम्ही सप्ताह उभा केला. सप्ताह दादा तिथं मग तिथं गाठले माळ साहेबानं हिनं दोघांना संघटली. मग तुम्हाला शंकर महाराज रसाळ तुम्हाला बऱ्यापैकी ओळखत होते का साधं वरच्या? अगदी बऱ्यापैकी. जीवात ना जीव सोडून मला ती मला लय मानायची की मला सगळ्या गोष्टी बबनशी बोलायची नाही. बबन ये जा. मी त्यांच्या गावाला गेलो समजा जीवरला, तर मी जाताना जायला पण येताना मला ही वाटायची नाही असं तर वाटायचं. एवढं प्रेम होतं. मग एवढं प्रेम कसं काय एवढं त्या गुरुवर तुम्ही जाणलं? का तुम्हाला ती आवडली? मनापासून सांगायचं, का तुम्हाला ती आवडला गुरु? आवडले म्हणजे माझ्या मनातच बोलायची ती. जी मी आता काय बोलतो का नाही, मला इथनं पुढं मला काय बोलायचं, परपंच असो परमार्थाचा असो, त्यांनी सगळं मला ज्ञान दिलं. मी असं ठरवून गेलो मला इथं वयस परपंचाचं बोलायचंय, तीच विषय काढायचे. त्याच्या मला ओळखून माझ्या मला ही पटायचं. आणि
परमार्थातलं हम्म, मी विचारणार आहे हम्म, तीच सांगितलं मला. कसं म्हणजे तो माझा व्हावा, तो माझा व्हावा, वेळोवेळा तो माझा व्हावा हम्म, असं सांगून त्यावेळेला. आणि तरी मी विचारणार मी. आम्ही बसलो दोघं, दुसरा विषय काढत नव्हतो, तीच काढत होतो. मग असं एखादी एखादी तुम्ही दादांशी तुम्ही असं बोललाय का कधी वैयक्तिक असं जवळ, दादा काय चाललंय, तुम्हाला काय सांगत होते का गुपचूप? हो सांगत होते. म्हणजे असा भोळा स्वभाव आहे. मग दादांच्या घरी तुम्ही कधी किती दिवस मुक्काम केलाय, काय कुठं? मी महिना मुक्काम करत दादा घरी. शाळू काढायला हे ते? पोरं बायका म्हणलं नाही, काय नाही. हां हां इकडे ती म्हणायची हां जा बाबा, पोरं तुझी कळंबोल नाही रे, बायका पोरं जा. मी नाही जात. दादा शेवटी मला बळ घालवायची. म्हणजे आणि शेवटी दादा मी असं बसलो ना, त्यांनी सांगितलं हम्म, असं जप करायला बसलं हम्म, तर तू आणि हा म्हणायचं काय करा नाही, तू आणि मीच म्हणा असं एवढंच. म्हणजे अनुग्रह दिला तुम्हाला, अनुग्रह दिला. अनुग्रह दिल्यानंतर तुम्ही परत दादांच्या घरी काय काम करतो? शाळू काढायचं, कुठलं काम केलं, कुठले बी काढायचं. मग त्यांचा मुलगा पांडुरंग महार रसाळ होते का त्या टायमाला? लाल कलरची गाडी होती, लाल कलरची गाडी चालवत होती. मग त्या गाडीतनं तुम्ही गुरुसंग कधी इकडे ते कीर्तनला गेला का काय? हा, सारखं जातं. लाल कलरची गाडी होती. बसायचं गाडीत. हा, तांदळवाटी तांदळवाटी जमीन घेतली मी, हा, सुका टाकली आणि मी नांबवून घेतली. जमीन सुद्धा दादाने दावली मला. 3 लाखाला जमीन घेतली. आणि ती जमीन येताना जाताना त्या गाडीत बसायचं आणि वाऱ्यातनं यातनं जातं दादांच्या मोरमोर चहा द्यायला, दादाची सेवा करायला, दादाचे कपडे म्हणले ते का बघायचे. गाडी चालवा कोण होतं? पांडुरंग महाराज. पांडुरंग महार रसाळ. लाल कलरची गाडी होती. मग ते आता झाले बरोबर आहे. म्हणजे ज्वारी बाजरी शाळू काढायला गुरुच्या घरी जात होता. सगळं कावडीत पाणी सुद्धा भरले मी. त्याच्या घरात कावडा शेती, कावडच्या चिंबरवरून पाणी कावडीत घरात भरायचं. नदीला एक झरा होता, हांडे 2 हांडे ओचून जाऊन घरात भरायचं. दादा म्हणायचं अरे कुठं तर पोटाला या, दादाला म्हणायचं पांडुरंगाला. दादा म्हणायचं अरे पोर कसं काम करते बघा. एवढी आवड कशी काय लागली तुम्हाला? एक जीवाणा लागला माझा तिथं. म्हणजे ते सांगण्याचा न सांगण्यासारखा एक जीव बसला होता माझा. मनापासूनच. म्हणजे कशात तुम्हाला अनुभव सांगा, कशाबद्दल जीव बसला तुम्हाला? म्हणजे नेमकं तुम्हाला एवढं त्या गुरुसंगट राहावं, तिथं जावं. मला कोणी सांगत नाही. या देवात देव 33 कोटी देव असतात. 33 कोटी देव आहेत. मग ही गुरुची तुम्हाला आवड का लागली? गुरुची आवड कशी सांगा, एक अनुभव. आणि त्यात 33 कोटी देवाची सेवा करतात गुरु, ही एक माहिती पडलं तुम्हाला. सगळं 33 कोटी देवाची सेवा करून शेवटी दादा माझ्यासारखं जवळ दादा बोलायचं. आणि दादाची कसं आवड झाली त्यात चिंतन बसलं, दुसरं मला कोणी दिसायचं नाही. त्या गोपीला कसं श्रीकृष्ण दिसत होता, तसं मला दादा दिसायचं. बाग सगळा संसार सोडून द्यायची वेळ आली लासला, तरी मी दादा दादा म्हणायचं. सुभाष मंकळ वाघमोडे, सुदाम वाघमोडे, फलटणचे. त्याने मला हाताला ओढून नेलं जोरमधून. किती वेळा तर सुभाष महाराजांनी नेलं ओढून, किसन महाराजांना ओढून नेलं. तरी आपण तर गुपचीप कोणा धावायचं नाही. हाय हे दादा कोणा धावत नव्हते. पंढरपूरची सातारा ते पंढरपूर वाऱ्या 12 केल्या म्या. त्या माळावर येऊन दोळदेवाच्या माळावर येऊन बसलो. मागडनं मी आलो. तिथं आल्यानंतर जीप गाडी करून आलतो. वसंत खर्जा, मी ती बिर्या मान्या, बिर्या मान्या गाडी चालवतात. पंप पंप हवा वाजवायला होतं. मी म्हटलं वाजवू नको, दादाची निद्रा झोप लागलेले सध्या ध्यानात आहे ती. मी ओळखायचा पण यांना ओळखू येत नव्हतं. त्याला येऊन गाडी उभा करून उत्तर लोकांचं परिगाव घ्या सगळे बसले होते. 25-30 मासं त्यात म्हणते. पुन्हा सांग बोलली नाही दादा. गाडीचे मासं उतरले, सगळे दर्शन घेऊन गेले आणि माझ्या पाठीवर ठेवला. कारले का बरं, ही मला दादाचा द्यावं लागेल. म्हणजे तुम्हाला मसाला बोलले, मलाच का बोलली. मग तिथे शंका येईल मसाला. परिगा म्हणतात तुम्ही एवढ्या मसाला बोलला नाही, बबनलाच का बोलला. बबन माझी दुपटी मस आहे. बरोबर बरोबर, हे दादांचं वाक्य होतं. मग नंतर तुम्ही दादांची सेवा करत, गुरु सेवा करत परपंच काय केला का? मुंबईत एखादी खोली बिली आहे का? मुंबईत 2 खोल्या घेतल्या.
एक शिवाजीनगरला आणि एक कळंबोळला. एक शिवाय म्हणजे तुम्ही या असल्या गरीब परिस्थितीतून 2 खोल्या घेतल्या. मग कळंबोळला तुम्हाला, मग कळंबोळला कधी तुमच्या घरी शंकर महाराज रसाळ खोलीवर आलते का? हो, घरी आलते तुमचे? कळंबोळीला किती वेळा आणले खोलीवर. हां पण जाताना दादाने मला आशीर्वाद देऊन जायचं. हां आणि काय नाही त्यांना हां पाठ म्हणायचं नाही, त्याला खुर्ची म्हणायची नाही, काय वाटतं त्याच्यावर बसायचं दादा माझ्या इथं करायचं. घरी येऊन कळंबोळच्या खोलीवर, कळंबोळ खोलीवर आलते दादा. मग नंतर पूजा बिजा घालून मग तिथं त्या तुमच्या खोलीवरती काय कीर्तन ठुलतं का भजन ठुलतं पूजा असताना? कुणाचं कीर्तन होतं? दादांचं कीर्तन होतं. नंतर बिराबुवाचा काय ववेचा कार्यक्रम ठेवता. मग नंतर तुमच्या रेवणाळ गावामध्ये नाही ते आता तुम्ही आषाढी वारी पंढरपूर ह्यात जोडीदार तुमचं कोण कोण होतं? भिवा बुवा मारगुडे कोण जोडीदार? बेवा होलक्या, बेवा मारगोड्या, बेवा देवकत्या, तुकाराम लोखंडे, किसन महाराज, सुभाष महाराज, तुला सांगतो एक शिवानंदर्या, ही जोडदार माझं दिंडीतलं. मग दिंडीत तुम्ही काय करत होता नेमकं? चोपदारचे कपडे घालून मी करत होतो. म्हणजे हे किती माणसं होतात चोपदार तुम्ही? चोपदार आम्ही 7-8 नव्हतो. हां चोपदार म्हटलं तर एकच हवालदार. मग किती वर्ष तुम्ही ती सेवा केली? ती 12 वर्षे दादा असताना. बरं बरं चालते. मग आता शंकर महाराज रसाळ महाराज यांना किती वर्ष झाले वारून? 25 वर्ष होऊन गेले. मग त्यांच्या जागा आता कोण चालवते? मग आता ते बऱ्यापैकी चालवतात तर कसं वाटतं? दादांच्या आणि अण्णाच्या मध्ये काय फरक आहे? काहीच फरक नाही, आहे तसंच आहे. मग आता जीवर सोडून संत भूमीला आलेत. मग तिथं त्या मठावर तुम्ही कधी गेलता का? कुठल्या संत भूमी मठावरती? मग तिथं मंदिर कसलं बांधलंय? साधं आहे का? चांगलं आहे मंदिर सोपामोर. हां कीर्तन करायचं तरी दादांना मुलं किती आहेत? दादा 5 मुलं. मग त्याने आपला संसार बघितल्यामुळे त्यांचा संसार आपण बघितला पाहिजे ना. 3 मुली, हां 5 मुलं आमच्याकडच आहे. मग दादांना पहिल्या मुलाचं काय नाव दादांच्या? पहिल्या मुलं पांडुरंग महाराज, दुसऱ्या ज्ञानेश्वर महाराज, तिसऱ्या नामदेव, चौथ्या पुंडलिक, 5वा तुळशीदास. मुली एक छया हां आणि एक तिथं नाव मला काही येत नाही. हां हा जरा थांब. मग नंतर त्यांचं झालं. मग इकडं शंकर महाराज रसाळ तुमच्या गावी कधी आलते का? इथं रेवणाळमध्ये लय वाढलं होतं. दौरा होता फिरता. हां जवळजवळ दौऱ्यांना सुकाट टाकलेला घेऊन हां ते अर्धा खर्च भरत होतो. सुकाट टाकलेला घेऊन मी 10-20 वर्ष संसार केलाय, दौरा केलेला. नाही रेवणाळ गावामध्ये कीर्तन दादाचं कधी झालंय का? लय वेळा झाले. लय वेळा झालंय. मग आता सध्या रेवणाळ गावात सप्ताह चालू आहे का? चालू आहे. मग हे तर तुमच्या रेवणाळ गावामध्ये तुमच्या घरी कधी आलते का दादा? होय. मी घरी आल्याशिवाय कधी जातच नव्हते. आई असताना माझी आई असताना यायची. आणि आईनं जेवण केलेलं दादा आनंदाने खात होते, करत होते सगळं. आणि ते काय करायचं, आडापात्र आलं, आड्या जरा महाग जायचं म्हणे, बबनचं घर कुठे आलंय, तिथं आलंय, मला बाबाच्या घरात जायचं, कुणाच ऐकत नव्हतं. मग याप केलं सुका टाकलेलं, त्या टाकल्या तिकडे न्यायला अजिबात तकडे केलं नाही. 1 वर्षी लई ताटगाव करून गेलं. दारात गेलं म्हणजे काय येतं तुझं, काटे आपलं तो बरोबर काय तुझं, तुला काय दारात स्वयंपाक केलाय, ते सोपा जार आता बबनच्या दारात बबनचं होतंय, तुझं काय येतं, लोकांच काय लागतो काय, असं आपण सुकाटाकला पुन्हा घेतलाच नाही. मग माझ्या तर खायमची यायची इथं, आंघोळी करायची, 50 वर माणसं यायची. तो तुमचं वडील होते का? हा होते की, वडील आई सगळे होते. मग त्यांचे प्रेम माया बघून गुरु तुमच्या घरी येत होता? येत होते. ती माझी माया बघून वडिलांची आईची माया त्याच्यावर बसली त्या दौरात. बरं मग त्या महाराजाकडून तुमच्या भावांच्या त्या मंडळीच्या सगळ्याच्या माळ आहेत का गळ्यात? काय सगळं भावाने माळ गाठली, 5 जण भावाने, 5 जण गाठली. आणि त्यांच्या बायकाने नाही गाठली, 2 बाया नाही गाठली. बापूरावच्या सुकाई बायको काय असेल ते खरं असेल. बाकी तिघे भावाने गाठले त्या.
बर, मग तुमच्या मुलाने घातले ते का माळा? काय घातले ते मुलानं सोनं घातलं? दोघांनी घातले त्या, मुलीने घातले 3 घाल्या, सुनाने दोघांनी घातले त्या. मग हे गुरु केल्यानंतर तुमच्या घराला यश आहे का कसं कसं आहे गुरु केला मग त्याने उशीर पडला आमच्या संसारात. सगळं? हा, नाही त्यांनी सगळं आंदोलनच होतं. म्हणजे दुष्काळ रानात ऊसतोडी करून शेळ्या मेंढ्या राखून मग हे गुरुचा साथ मिळाल्यानंतर मुंबईला खोली आहे का? मुंबईला आता खोली आहे आणि कळंबोलीला आहे. कळंबोळला जतला काय आहे का? जतला 2 खोल्या आहेत. आणि गावाला काय जमीन जागा आहे का? गावाला एक 8-9 एकर जमीन आहे. हा आणि एक घर आहे एकदम खातं काम करून हा हा. गावाला. मग जमीन किती आहे आता सध्या? सध्या 7-7.5 एकर जमीन आहे. जमीन आहे. मग एवढ्या मुंबईत राहून कष्ट करून आता वय किती आहे तुमचं? 76. बरं, एकदा आणि हे संसार करून हे लाभलंय तुम्हाला म्हणायचं. हां चालतं. एकदा आपलं पूर्ण नाव सांगा. पूर्ण हां हां. पूर्ण नाव सांगतो. बबन बंडगर, गाव रेवनाळ, तालुका जिल्हा सांगली. जिल्हा सांगली. बरं, आपल्यात इथं थोडक्यात यांनी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 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 धन्यवाद.